जळगाव जामोद तालुक्यामध्ये काल 30 आणि 31 जुलैला खूप मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्याने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आणि त्या पुरामध्ये अनेकांच्या शेत्या ह्या पिकांसह खरडून गेल्या। आज आम्ही जळगाव जामोद तालुक्यातील चावरा, इलोरा आणि इतरत्र काही गावांमध्ये गाव भेटी दौरा या ठिकाणी चालू केलेला आहे। आणि हे भेटी दरम्यान आम्ही आज चावरा या ठिकाणी आलेला आहे आणि चावरा या गावात आल्यानंतर हे शेतकरी आहे यांचं या ठिकाणी शेती आहे। आता तुम्ही आपण पाहू शकता की या ठिकाणी मी म्हणतो हे जी शेती आहे हे 4 ते 5 वर्ष कामात पडणार नाही एवढी निकृष्ट झालेली आहे। याच्या अगोदरसुद्धा 22 जुलै 2023ला ढगफुटी झाली होती। त्या ढगफुटीमध्ये सुद्धा या शेतकऱ्याचं असं प्रचंड असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या शेतकऱ्याचं नाही तर अजूनही इतरत्र ग्रामस्थांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही काही लोकांना आर्थिक मोबदला मिळाला नव्हता। परंतु आज माझी प्रशासनाला, शासनाला म्हणजे कळकळीची विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांनी, जे शेतकरी थुक्यासोबत भाकरी खातात, जे कबाळ कष्ट करून शेतीमध्ये राबतात, आज त्या शेतकऱ्यांना मरणाची दारं खुली होताना निसर्गाच्या लहरीपणामुळे दिसत आहे। आज आपण तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी पाहू शकता हे एकदम म्हणजे हा भाग भुईसपाट झालेला आहे। हे माती कोणत्याच प्रकारे कामात पडत नाही। तर माझी विनंती आहे की या ठिकाणी कशी शासनाच्या वतीनं भरीव आर्थिक मदत देता येईल अशी शासनाने अशा स्वरूपाचे पंचनामे करण्यात यावे। या ग्रामस्थांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की अजूनही एकही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आमचं पिकाचं किंवा गावाचं एवढं नुकसान होऊनही धडकला नाही। म्हणजे हे एक शोकांतिका म्हणावं लागेल। आमचं फक्त एकच विनंती आहे की तुम्ही तातडीनं पंचनामे करा। ज्या शेतकऱ्यांना अजूनही म्हणजे मदतीची गरज आहे किंवा ज्यांचे घरं वाहून गेले, ज्यांच्या घरी पाणी प्यायला ग्लाससुद्धा राहिला नाही, अशा लोकांना तातडीने सानुग्रह निधी अंतर्गत शासनाने त्वरित मदत देणे खूप महत्त्वाचे आहे। कारण की काही लोकांच्या घरी अन्नधान्य राहिलं नाही, काही लोकांच्या घरी म्हणजे भांडंसुद्धा राहिलं नाही। अशा लोकांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। माझी प्रशासनाला अजूनही कळकळीची विनंती आहे की आपण त्वरित यांचे पंचनामे करून यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो।